हॅलो फ्रेंड्स, पुन्हा एकदा स्वागत आहे रिया कुडू ब्लॉग्समध्ये तुमचं. तर आजचा व्हिडिओचं कारण तुम्हाला कळलंच असेल थंबनेल बघून, ऑफकोर्स होळी. तर आज आहे होळी, पण हा होळीच्या दिवशीच नाही येणार, कारण पूर्ण दिवस आता म्हणजे संध्याकाळ होळीचं आम्ही सर्व फोटोज वगैरे काढणार, व्हिडिओज वगैरे, आणि मग ते नंतर एडिट करून टाकणार. 1-2 दिवस जाणार. तर मग आज आम्ही काय काय एन्जॉय करणार आहोत, काय काय होळीमध्ये एन्जॉयमेंट करणार आहोत आणि कशी किती मज्जा करणार आहोत ते दाखवतो. मी थोडी गोंधळते बोलताना, तर जरा समजून घ्या. तर इतके दिवस आधी आम्ही लहान मुलं वगैरे मिळून इथे होळी लावत होतो, हे दिसतंय ना इथे. पण आज आम्ही मोठी होळी आहे, सो ती इथे थांबा तुम्हाला दाखवते, कारण उजेड आहे ना. तर आमची मोठी होळी असणार आहे आज ह्या एरियात. आज मी दरवर्षी इथेच लावतो, पण आता इतके दिवस लहान मुलांना दाखवायचं होतं म्हणून आम्ही छोट्या छोट्या होळ्या तिथे लावायची 15 दिवस. तर आज आम्ही इथे होळी लावणार आहोत ह्या एरियामध्ये. तर सर्व शिंपून वगैरे घेतलेलं आहे आणि आता संध्याकाळी दुसरी आम्ही होळी आणू. 2 होळ्या असतात, एक असते होळी, एक असते करवली. तर आमच्या इथे बहुतेक तरी सर्वच सुपारीची होळी लावतात, पण आमच्या इथे असते एरंडेलच्या झाडाची एक होळी आणि एक भेंडीची होळी. भेंडीची होळी जी असते ती असते होळी आपली, आणि जी एरंडेलच्या झाडाची असते ती असते होळीची करवली. अशा 2 होळी आम्ही एकत्र लावतो. तर संध्याकाळी दाखवू आता तुम्हाला अजून कशी आम्ही होळी आणतो, लावतो वगैरे सर्व ते दाखवू. तुम्हाला जसं मी सांगितलेलं की मोस्ट ऑफ ऑल सुपारीची होळी लावतात आणि आम्ही ती नाही लावत. बट आता आमच्याकडे पाठीमागे सुपारीचे झाडं आहेत 2. तर आमचे जे आत्याकडचे आहेत जुचेंदरची लोकं, ती सर्व घ्यायला आल्यात सुपारीची होळी. तर मी तुम्हाला ते पण दाखवते, कसे काढतायत वगैरे काय ते दाखवते. तर आता ती जी सुपारीची होळी होती ती कापून त्यांनी न्यायला लावले. ही बघा, सुपारीची होळी कापून न्यायला लावले. आता आणायला जातील माझे पप्पा काका वगैरे. ते आता आमची जी होळी लावायची आहे ती आणायला जातील. तर आता ती तुम्हाला दाखवते पुढे. आता आमची होळी घेऊन आलो आहेत. भेंडीची आणि एरंड्याची पण होळी आणली, जास्त मोठी नाही थोडीच आहे, आणि खड्डा पण झाला आहे खणून. सुन्या काकांनी आणि बाबू काकांनी खड्डा खणला आहे होळीचा. हा तर आता खड्डा वगैरे खणून झालेले आहेत. आता मी पण माझा आउटफिट चेंज करणार आहे, असे ह्याच्यावरतीच नाही, आता नंतर सर्व तुम्हाला प्रोसेस दाखवते. तर आता मी रेडी झाली आहे आणि होळीला आरती वगैरे पण करायला चालू केली आहे. तर तो दाखवते मी तुम्हाला सर्व. पूर्ण लुक नंतर दाखवते. आणि स्वीटीताईंनी मस्तपैकी ट्रेडिशनल फुल महाराष्ट्रीयन लुक केलाय. सो साऊथ इंडियन आणि महाराष्ट्रीयन असं कॉम्बिनेशन आम्ही केलंय. दोन्ही थोडंफार माझं झालंय. आणि हा मेन म्हणजे मी साडी घातली ह्याच्यासाठी, मी बँगल्स आणलेले ट्रेंडिंगवाले, तर त्याच्यावर ते मला घालायची होती म्हणून मी साडी बघितली आणि घातली.
टेन्शन झालंय. आता बघ नथ गायब झाले केस पण पाठी वगैरे सगळे बांधले. ती पण वेणी घातले आणि आता होळीवर लाकडं लावून ठेवतोय आम्ही, म्हणजे नंतर थोड्या वेळाने जाळणार होळी. आता थोडेफार नाचतोय वगैरे दाखवतो आम्ही तुम्हाला. आग लावायला टाइम आहे अजून, म्हणजे होळी पेटवायला अजून टाइम आहे. आमच्या शब्दांवरती जाऊ नका. आणि बायकांनी पण ड्रेस चेंज केला. आम्ही पोरी असून आम्ही ड्रेस ठेवला आणि यांनी चेंज केले. काय खूप आग लावे, आमच्याकडे खूप आग लावे आहेत. तर तुम्हाला कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की कळवा. आणि व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की जाऊन सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून माझे नवीन नवीन व्हिडिओज येतील ते तुम्हाला बघायला मिळतील. थँक्यू.